लाडक्या बहिणींनो मोठा धक्का बसणार आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लाखो महिलांचा लाभ बंद होऊ शकतो. काय आहे ही संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी अपडेट पाहणार आहोत. ही माहिती प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी खूपच महत्त्वाची आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा फायदा लाखो महिलांना होत आहे, पण अलीकडे काही मोठे बदल करण्यात आले आहेत. सरकारच्या लक्षात आलं की काही अपात्र महिला आणि काही पुरुष सुद्धा या योजनेचा लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने ई-केवायसी बंधनकारक केली आहे आणि हीच ई-केवायसी आता अनेकांसाठी धोक्याची ठरत आहे. ई-केवायसी करताना अनेकांनी चुकीचा पर्याय निवडला आहे, त्यामुळे त्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारने यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्तीची संधी दिली आहे. जर तुम्ही अजून ई-केवायसी दुरुस्ती केली नसेल तर लगेच करून घ्या. आता सगळ्यात मोठी आणि धक्कादायक अपडेट. या योजनेत एकूण 2.6 कोटी अर्ज आले आहेत, पण त्यापैकी तब्बल 90 लाख लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. म्हणजेच आता फक्त 1.53 कोटी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या मागचं मुख्य कारण म्हणजे अपात्र लाभार्थी, चुकीची माहिती, ई-केवायसी मधील चुका. त्यामुळे सरकार आता फक्त पात्र महिलांनाच लाभ देणार आहे. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, तुमचं ई-केवायसी लगेच तपासा आणि 31 मार्च आधी दुरुस्ती नक्की करा. हा व्हिडिओ इतर महिलांपर्यंत शेअर करा आणि कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.